नमस्कार म्हणून जाणून घेऊया सिनेविश्वातील काही घडामोडी आणि ताज्या बातम्या। 2022 साली प्रदर्शित झालेला धर्मवीर हा चित्रपट आजही लोकांना लक्षात आहे। या चित्रपटात प्रसाद ओकने साकारलेली आनंद दिघे यांची भूमिका आजही लोकांना लक्षात आहे आणि त्यांच्याच रूपात लोकांना आनंद दिघे साहेब पाहायला मिळाले। आता येत्या ऑगस्ट महिन्यात एक मोठा धमाका होणार आहे, कारण अनेक दिवसापासून चित्रपटसृष्टी आणि प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण केलेला धर्मवीर 2 हा चित्रपट 9 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे। दुसरी अपडेट येते आहे की मराठी मालिका विश्वात एआयचा उपयोग या तंत्रज्ञानाचा पहिल्यांदा वापर करून नवी कोरी प्रेमकथा रंगवण्याचा प्रयत्न सोनी मराठी या वाहिनीने केला। वाहिनीने तू भेटशील नव्याने या मालिकेत केला आहे। ही मालिका प्रेक्षकांना 8 जुलैपासून पाहायला मिळणार आहे। या मालिकेत सुबोध भावे ही दुहेरी भूमिका साकारणार आहे। तिसरी अपडेट येते पुन्हा एकदा कर्तव्य या मालिकेत प्रेक्षकांची पुन्हा एकदा नाराजी व्यक्त केली आहे। झी मराठी या वाहिनीवर मालिका प्रेक्षकांचा जिव्हाळ्याचा विषय बनला आहे, परंतु सध्या झी मराठीवर सुरू असलेली मालिका पुन्हा कर्तव्य आहे। या मालिकेत एक नवीन गोष्ट दाखवण्यात आली आहे, पण ती प्रेक्षकांच्या पसंतीत पडत नाही आहे, त्यामुळे प्रेक्षक या मालिकेवर पुन्हा एकदा तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत। तर पुढची अपडेट आहे मराठी मालिकेचा आफ्रिकेत बोलबाला। झी मराठी या वाहिनीवरील स्वप्नील जोशी आणि शिल्पा तुळसकर तेव्हा तशी ही मालिका सध्या आफ्रिकेत प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे। झी आफ्रिका या वाहिनीवर ही मालिका नेव्हर टू लेट फॉर लव्ह या नावाने दाखवली जात आहे। या मालिकेचं इंग्रजीत डबिंग करण्यात आलं आहे, त्यामुळे या मराठी मालिकेचा आफ्रिकेतही बोलबाला दिसून येत आहे। भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6 वाजता ही मालिका प्रसारित होत आहे। पुढची अपडेट येते अभिनेत्री अक्षया गुरव ही लवकरच डंका या चित्रपटात झळकणार आहे। या चित्रपटात तिने पम्मीची भूमिका साकारलेली आणि हा चित्रपट 19 जुलैला प्रदर्शित होणार आहे। अक्षया गुरव ही अगोदर आई कोटीकरी करते या मालिकेत झळकली होती, आता ती या मालिकेतून बाहेर पडली आहे। पुढची आणि शेवटची अपडेट येते की लाखात एक आमचा दादा या मालिकेद्वारे लागीर झालं जी फेम अभिनेता नितीश चव्हाण बरेच वर्षांनी झी मराठीवर पुनरागमन करत आहे, त्यामुळे सध्या अनेकांच्या मनात या मालिकेमधील अनोळख्या विषयाबद्दल लोकांमध्ये उत्सुकता निर्माण झालेली आहे आणि ही मालिका 8 जुलैपासून रोज रात्री 8:30 वाजता प्रसारित करण्यात येणार आहे। तर मंडळी अशाच अपडेट आणि सिनेविश्वातील घडामोडीसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।